उत्तर महाराष्ट्रामध्ये जाऊया। सागर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। सागर, उत्तर महाराष्ट्रातलं काय चित्र आहे? मतमोजणी तर सुरू झालेली आहे, भुजबळ फॅक्टर आणि एकूणात त्याच्या भोवती असलेलं राजकारण काय सांगशील? अश्विन, खरं तर जसं सगळ्या मान्यवरांनी म्हटलं ते अगदी खरं आहे की भाजपने कधी नव्हे ते नगरपालिका निवडणुकांमध्ये आपली संपूर्ण ताकद पणाला लावल्याचं पाहायला मिळतंय। परंतु जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात भाजपचं महत्वाचं लक्ष असेल निकालांकडे, आणि नाशिक जिल्ह्यात तर भुजबळांच्यामुळे एक वेगळ्या अर्थाने या निवडणुकीला महत्व आहे। कारण अवैध संपत्ती प्रकरणी भुजबळ आता कारागृहात आहेत आणि त्यांचा मतदारसंघ असलेले मनमाड, येवला आणि नांदगाव या तिघही ठिकाणचे निकाल आता थोड्या वेळात हाती येणार आहे। भुजबळांच्या बद्दल लोक काय विचार करतायत, त्यांना किती जनसमर्थन उरलेलं आहे, त्या ठिकाणी शिवसेनेनं त्यांना ज्या पद्धतीनं लढत उभी केलेली आहे, हे सगळे औत्सुक्याचे भाग आहेत। कारण हे निकाल केवळ तिथल्या नगरपालिकांचे निकाल नसतील तर ते भुजबळांच्या राजकीय कारकिर्दीचे सुद्धा निकाल मानले जात आहेत। त्याच्यामुळे इथे अत्यंत सर्व राज्याचं लक्ष असेल। दुसरीकडे जळगाव जिल्हा असेल, तिथे एकनाथ खडसेंची नाराजी आहे ती खूप चर्चेत होती आणि गेल्या काही दिवसांमध्ये तिथे गिरीश महाजनांचं प्राबल्य भाजपमध्ये वाढत चाललेलं आहे। त्याच्यामुळे सर्वाधिक ज्या उत्तर महाराष्ट्रातल्या 30 पैकी 13 नगरपालिकांचे निकाल हे जळगाव मधले आहेत, तिथे सर्वाधिक लक्ष असणार आहे। या व्यतिरिक्त 20 वर्षानंतर नगर जिल्ह्यामध्ये अधिक घरानं राजकारणात पुन्हा कमबॅक करतंय। श्रीरामपूरमध्ये त्यांचं काय होतं याकडे लक्ष असेल। शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखेंचा प्रतिष्ठा पणाला आहे। कोपरगावमध्ये विखे आणि काळे कोल्हे आहेत। सिन्नरमध्ये माजी आमदार आणि आजी आमदार जे आहेत माणिकराव कोकाटे आणि राजाभाऊ वाजे यांच्यात लढते। आणि मुख्य म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गावामध्ये भगूरमध्ये भाजपने स्वतंत्ररित्या ही निवडणूक लढवली आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यातले भाजपचे आमदार आणि शेकडो पदाधिकारी हे गेल्या काही दिवसापासून भगूरमध्ये तळ ठोकून। सागर, जसं तू सांगतोस या ठिकाणी देखील खूप महत्वाच्या लढती आहेत, खास करून दोन नेते ज्यांचा तू उल्लेख केला, खडसे आणि भुजबळ। येत्या काही तासामध्ये चित्र स्पष्ट होईल। तुर्तास धन्यवाद सागर या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।